सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र। आज ठाण्यातून रात्रीच्या 2 वाजता हा लाईव्ह होतोय। रात्रीच्या 2 वाजता याचं कारण सांगतो, दिवाळी अगदी एक दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि ज्यावेळेस प्रश्न येतो समाजकारणाचा, ज्यावेळेस प्रश्न येतो समाजाचा, मग शिवसेना पाहत नाही की आता वेळ काय आहे, काळ काय आहे, वेळ काय झाली, रात्रीचे वाजले किती आहेत, काही पाहत नाही शिवसेना कायम मळतीसाठी वेळ काळ न पाहता धावणारी संघटना आहे आणि त्याचाच प्रत्यय आता इथे ठाण्यातून येतोय। तुम्हाला हा मागे मदत नाही पण कर्तव्य हा संदेश दिसतोय। धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास संपूर्ण मराठवाडाच व्यापलाय, फक्त धाराशिव न संपूर्ण मराठवाडा व्यापलाय पावसाने, ओला दुष्काळ चालू आहे तिथे। त्या संपूर्ण परिस्थितीमध्ये आज दिवाळी तोंडावर असताना त्या सर्वांची दिवाळी गोड व्हावी, एक समाजाचा आपण एक भाग म्हणून, समाजाचा एक घटक म्हणून आपल्यातर्फे काहीतरी तिथे आपण एक देणं लागतो। आपण शहरात राहतो, आपल्याला ती झळ नाही, पण आज तिथे असलेला शेतकरी ती झळ सोसतोय। त्याचाच कुठतरी एक भाग म्हणून, समाजकारणाचा एक भाग म्हणून आज इथे शिवसेनेच्या वतीने आपण सारे शिवसैनिक त्यांचं दुःख जाणून घेण्यासाठी, त्यांच्यासाठी कुठेतरी एक काहीतरी फुलाची पाकळी आपल्याला काहीतरी करता येईल त्यासाठी आपण धावणार आहोत। माझ्यासोबत सध्या शिवसेना नेते सन्माननीय माजी खासदार आणि ठाण्याचा ठाण्या वाघ, शिवसेनेचा ठाण्याचा ठाण्या वाघ, उभ्या महाराष्ट्रात त्यांची ठाण्या वाघ म्हणून ओळख आहे, असे सन्माननीय राजनजी साहेब माझ्यासोबत आहेत। मी त्यांनाच सांगेल, साहेब काय ह्या सगळ्या मागचा उद्देश आहे, कसं आपण ही सगळी मदत पोहोचवत आहे? मला वाटतं शिवसेना संकटग्रस्त असेल, एखादी गोष्ट कधी कोणाला मदत पाहिजे असेल तर हा शिवसैनिक प्रत्येक संकटाला धावून येणारा तो म्हणजे शिवसैनिक। आणि प्रत्येक वेळेला महाराष्ट्रावर जे जे काही संकट आलेलं असेल, अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असेल किंवा इतर बाब असेल, तर मला वाटतं आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब हे नेहमीच शिवसैनिकांना सांगत असतात की या ठिकाणी आपली मदत प्रत्येकाने त्या ठिकाणी केली पाहिजे आणि ते मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून आज आपण या ठाण्यातून हे संबंध आमचे जिल्हाप्रमुख केदार दिघे असतील, आमचे अनिश गाडवे आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, त्याचबरोबर नवी मुंबईचे प्रवीण म्हात्रे असतील जिल्हाप्रमुख, त्याचबरोबर MK मडवी असतील आणि प्रकाश पाटील असतील, त्याचबरोबर भाईंदरमधून आमचे प्रभाकर म्हात्रे असतील, अशी सर्व तिन्ही शहरातली टीम 2 दिवसाच्या आम्ही त्या ठिकाणी मदत घेऊन चाललेलो आहोत। त्यामध्ये आमची शिव आरोग्य सेनेची टीमसुद्धा आहे, डॉक्टरांची टीम आहे आणि ही सर्व मंडळी आम्ही जाऊन तिथे जीवनावश्यक जेवढ्या वस्तू आहेत, कपडे आहेत आणि दिवाळीचा फराळ असे सर्व घेऊन त्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे। म्हणजे बाळासाहेबांचं जे 80% 20%, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, साहेब सांगड घालताना दिसतंय आपण इथे सध्या। मला वाटतं आम्ही गेले कित्येक वर्ष, मग ते आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब होते त्यावेळेला पालीला मोठा ह्याच्यामध्ये पूर आला होता आणि त्यावेळेला दिघे साहेबांनी मला वाटतं ST बसेसमधून त्या ठिकाणी मदत नेली होती। आणि हे आम्हाला जे बाळकडू आहे ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब असतील आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आहेत, हे मला वाटतं संकटाला धावून येणारा असा शिवसैनिक त्यांनी तयार केलेला आहे आणि स्वतः त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मला वाटतं 8 दिवसापूर्वी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, आमचे शिवसेनेचे नेते संजय राऊत असतील, त्याचबरोबर आमचे दानवे असतील आणि तिथले खासदार ओमराजे असतील, आमचे दुसरे आमदार त्या ठिकाणी कैलास पाटील असतील, हे सर्व मला वाटतं तिथे जाऊन शेतकऱ्यांना काय मदत द्यायला पाहिजे या दृष्टिकोनातून, आणि मला वाटतं सेना भवनमधून प्रत्येक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी ही सर्व मदत घेऊन त्या ठिकाणी जातो आहे। आज आम्ही ठाण्यातून ही सर्व मदत घेऊन चाललो आहे। ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या तिन्ही शहरातून आमचे लोकप्रतिनिधी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, जिल्हा प्रमुख आणि हे सर्व त्या ठिकाणी 2 दिवस हा आमचा संपूर्ण
त्या ठिकाणी हे जे वाटप करण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि विशेष या मदतीचं विशेष असं आहे की कर्तव्य जे आपण करतोय हे फक्त आपण देत नाही आहोत, आपण स्वतः जाऊन तिथे ते दुःख सुद्धा पाहणार आहोत आणि त्या शेतकऱ्याच्या दुःखात आपण सहभागी सुद्धा होणार आहोत. आज स्वतः शिवसेना नेते स्वतः तिथे जाणार आहेत. 2 दिवस जवळपास तिथे आपण मुक्काम ठोकून राहणार, हे सारे शिवसैनिक. आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे श्रमदान आहे. काहीच वेळापूर्वी ज्यावेळेस हे ट्रक लोड केले जात होते, प्रत्येक शिवसैनिक एक एक गोण घेऊन गाडीमध्ये भरत होता. म्हणजे कोणी भाड्याने माणसं आणून वगैरे नाही, एक एक शिवसैनिक स्वतः श्रमदान इथे करत होता. माझ्यासोबत सन्माननीय ठाणे जिल्हा प्रमुख केदारजी दिघे साहेब सुद्धा आहेत. दिघे साहेब, काय सांगाल या सगळ्याबद्दल? मी थोडक्यात फक्त एवढंच सांगेन की वंदनीय बाळासाहेब आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे संस्कार घेऊन ही सगळी मंडळी तयार झालेली आहे. आणि त्यांनी शिकवलेल्या पद्धतीमध्ये ज्या वेळेला या महाराष्ट्रावरती संकट आलं त्या वेळेला शिवसैनिक धावून गेलेलं आहे आणि आपलं कर्तव्य पार पडत आलेलं आहे. मला असं वाटतं अशाच पद्धतीचं कर्तव्य आज देखील सगळे शिवसैनिक या महाराष्ट्रामधनं अशाच मराठवाड्याच्या सारख्या ठिकाणी धावून तिथल्या शेतकरी बांधवांना, तिथल्या लोकांना, तिथल्या नागरिकांना एक आपलं कर्तव्य समजून तिकडे मदतीचा हात पुढे करतात. मनपूर्वक आभार. धन्यवाद.